माझा उमेदवारी अर्ज मी स्वतः आल्याशिवाय सूचकामार्फत घेऊ नये. कुठल्याही प्रकारच्या माघारीच्या अर्जावर मी सही केलेली नाही. स्मरून सांगतो, सर्व नगरसेवक मतदारांना स्मरून सांगतो, हे माझी विड्रॉल हे डुप्लिकेट जर असेल, जर केलं असेल तर तो डुप्लिकेट असेल. माझी विड्रॉलवर सही नाही. जर चुकीच्या पद्धतीने जिल्हाधिकारी साहेबांनी जर निवडणूक अधिकाऱ्याने काम केलं असेल तर मी आत्मदहन करणार आहे. हे माझा पणन महासंघाचा राजीनामा, त्यांना पणन महासंघ लागतोय ना, घ्या. हे पणन महासंघाचा राजीनामा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे मी, दादांचा कार्यकर्ता आहे. राष्ट्रवादीने मला कुठल्याही पद्धतीने उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितलेले नाही आणि आज मी त्या खातर हे पणन महासंघाचा राजीनामा सुद्धा आपल्या मार्फत त्यांना पोच करत आहे. परंतु कुठल्याही पद्धतीनं त्या 461 आणि 662 त्या मतदारांच्या मी अन्याय होऊ देणार नाही. माझा व्हॅलिड अर्ज करावाच लागल. विषय असा आहे, ऐका, विषय असा आहे, तुम्ही कोणाला प्राधिकृत केलं होतं का? बिलकुल केलेलं नाही. तुमच्या सूचकाने माघार घेतलेली आहे. बिलकुल केलेली नाही. मी सही केलेली नाही. मी प्राधिकृत कोणाला केलेलं नाही. दुसरी भूमिका, दुसऱ्या आताच्या याच्या नंतरची भूमिका, ही तर माझा अर्ज व्हॅलिड झाल्याशिवाय मी इथून हलणारच नाही. इथून माझं एक तर मी जाईल मंजूर करून, अन्यथा माझं धड जाईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.